पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये दादाभाई शेख मात्र या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळतील। महेश मुंडे आक्रमक फलंदाज आहेत। ऑर्थोडॉक्स क्रिकेटचे अनेक फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात। 109चा पाठलाग करायचा आहे आणि पहिली 2 षटकं जी आहे ना पॉवर प्लेची अतिशय महत्त्वाची राहणार आहेत। आणि पहिला चुना अगदी आपण पाहिलं डॉट येताना पाहायला मिळालाय दादाभाई शेख संघाचा संघनायक अगदी आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्कवरती आहे। पहिला चुना डॉट आलाय आणि समोर विकी अर्थात महेश मुंडेला आपण या ठिकाणी पाहतोय। 109 धावा जरी वडोसर वडवायचे असतील तर हे देखील विसरून चालणार नाही। मंजर या ठिकाणी सरपंच चषक पार पडला होता, 136 बनवायच्या होत्या। या दरम्यान फुल टॉस फाईन लेगला पाठवलाय, मैदानाच्या बाहेर आहे। शेरा सव्वा शेर हे उत्तर निश्चितप्रमाणे आहे। शेरन छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार। खूप चांगला फटका आपण रिप्लेमध्ये पहा। उजवा पाय वाकवला, डावा पाय थोडासा पुढे आणि त्यानंतर हा फॉलोविंग स्वीप पाहायला मिळाला। त्यानंतर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि संपर्क यावेळेस नाहीये। इथे जर आपण पाहिलं मैदानामध्ये कमबॅक दादाभाई शेख करताना पाहायला मिळत आहे। दादाभाई सुद्धा यावेळेस शरीराचा वेध चढून खरं तर घेतला। दादाभाई शेखकडे अनुभव मोठा आहे। योगेश पवार दादाभाई शेख कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेट सोबत खेळताना पाहायला मिळाले। सर 109 बनवायच्यात आणि इथे आक्रमकता मात्र तुम्हाला दाखवणं फार गरजेचं राहणार आहे। हो नक्कीच। तुम्ही पहा दादाभाई शेख, तुम्ही बॅटिंगमध्ये त्यांना पाहिलं होतं, सुरुवातीला ओपनिंगसाठी आले होते, खरं तर प्रभावित करू शकले नाहीत, पण इथे बॉलिंगमध्ये आता चमक दाखवावी लागेल। पुढे एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता, बॅटवरती प्रॉपर मिडल झालेला नाही चेंडू, बॅकवर्ड मध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी मात्र चेंडू पोहोचलाय। धावफलक पुढे एकदा एका धावेने या ठिकाणी पुढे पोहोचेल। 7 धावा धावफलकावरती आहेत। अर्थात आता नशिबाची साथ कोणाला मिळणार, जी योगेश पवारला पहिल्या इनिंगमध्ये मिळाली ती आता कोणत्या फलंदाजाला मिळणार की नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे। नशिबाचा प्रश्न जर असेल तर नशीब त्याला साथ देतं त्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व चांगलं आहे, त्याला नशीब साथ देईल आणि इथं तुम्हाला नेतृत्व आणि त्याच प्रकारचं कर्तृत्व हे दाखवून द्यावा लागेल, तिथं संघ वाचला जाईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये। सूर्यप्रकाशचा येताना जो फटका तिथे मात्र हो जेल सुटला गेलाय। घनश्याम सोनेची अर्थात पप्पूचा जेल सुटलाय, एक झेल योगेशचा पण सुटला होता। असा कसा या पट्ट्याचा तोल फसला, डावलली हातातली संधी कारण झेल सुटला। एसएस कलेक्शन मेन्सवेअर कोल्हारचे प्रोप्रायटर झेल या ठिकाणी सुटला आणि त्या अगोदर तुम्ही एक शब्द या ठिकाणी वापरला होता, नेतृत्व आणि कर्तृत्व। विश्वास नांगरे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, नेतृत्व आणि कर्तृत्व हे कोणाकोण उसणं मिळत नाही, ते स्वतःचं स्वतः निर्माण करावं लागतं आणि ते विकी मुंडेने इथं निर्माण केलंय। बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार, एक मॅक्सिमम स्ट्रोक येतोय, 6 धावा षटकार। फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील। पहिलं षटक तुम्ही पाहता मैदानामध्ये समाप्त झालेला आहे। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली। श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली। सर पहिलं षटक तर संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। अजूनही 30 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 95 धावांची गरज आहे। तर गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिल्या मैदानामध्ये एक अष्टपैलू खेळाडू येत आहेत। पारनेर तालुक्यातील वनकुटे गावचा हा सितारा 2023-24 वर्ष ज्यानं गाजवलं, आपल्या नावावर अनेक मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार मिळवले, तो अमोल गागरे गोलंदाजीसाठी।
कमी गतीने टाकलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्यांना पाहायला मिळणार आहेत. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस घनश्याम सोडेजी यांना परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. धावबादची होते शिकार. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. पहिला धक्का घनश्यामच्या रूपामध्ये या ठिकाणी बसलेला आहे आणि एक मोठी विकेट आपण म्हणू शकतो, कारण घनश्याम चांगले फलंदाज आहेत, ते एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. धावबादच्या स्वरूपामध्ये त्यांना माघारी जावं लागणार आहे. मोठं लक्ष आहे, मोठं आव्हान आहे. इथे तुम्हाला मोठे फटके तर खेळावेच लागतील आणि इथे 16 तर झाल्या. अमोल कागरे पहिला चेंडू स्लोवर वन कमी गतीने टाकला होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि फेकसुद्धा तितकीच चांगली बघायला मिळाली. 1-16. सर कसं पाहता या मॅचकडे? आता इथून पुढे नक्कीच काय घडामोडी घडणार आहेत? नवीन फलंदाज विशाल तिडके मैदानामध्ये आलेले आहेत. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी मात्र अमोल कागरे अगदी चेंडू हातामध्ये घेतलाय. थोडासा पहिला बॉल तुम्ही पाहिला होता, थोडंसं गती परिवर्तन होतं. त्या ठिकाणी आपण पाहतोय बॉल बराच वेळ हवेमध्ये होता, झेल झाला नाही, पण रनआउटचा शिकार होताना तुम्हाला एक बॅट्समन मैदानात आतमध्ये पाहायला मिळाला. विकी मुंडेला तुम्ही पाहताय 5 चेंडूंचा सामना केलाय, 12 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला विशाल या ठिकाणी मात्र जो तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कशा पद्धतीनं इथे पहा मैदानावरती मात्र कामगिरी देखील मैदानावरती या ठिकाणी मात्र जी केली जाणार हे देखील आता आपण पाहणार आहोत. आणि गोलंदाज इथे मात्र अमोल जो तयार असणार आहे. कशा पद्धती या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय शरद आहेर पाटील, त्यानंतर प्रतीकदादा कदम आणि दत्तू पाटील आहेर यांच्या ठिकाणी आगमन झाले. सगळ्या मान्यवर वर्गाचं नामदार चषकामध्ये मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न विकी मुंडेचा होता, कारण तितके मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागते. कारण 108 बनवायच्यात. प्रथमच आपण पाहतो 108 धावा या अगोदर देखील बनवल्या गेलेल्या आहेत, पण कदाचित आता धावांचा पाठलाग करत असताना त्या रेकॉर्डशी बरोबरी इथे मात्र होणार की नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे. फसवा बॉल पुन्हा एकदा गती परिवर्तन व्हेरिएशन आणि पहा सिमेंट विकेटवरती मी तर म्हणेल हे तुमचं ब्रह्मास्त्र आहे. वेगवान चेंडू सहजरित्या बॅटवरती येतात, मोठमोठे स्ट्रोक खेळणारे बॅट्समन देखील तुम्ही पाहिलेत, पण तुम्ही पहा इथे तुम्ही जर गती परिवर्तन केलं, व्हेरिएशन ठेवलं, लायनल लेनचा चांगल्या पद्धतीने वापर केला तर चांगल्या फलंदाजांना रोखण्यामध्ये तुम्ही या ठिकाणी मात्र यशस्वी होऊ शकता. त्यासाठी मात्र ते स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मनगडाची ताकद विकी मुंडे इथे दाखवतायत आणि चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. रामभाऊ घाडगे यांच्या माध्यमातून अमोल कागरे यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु इथे विकी मुंडे यांनी मात्र मोठा फटका त्यांच्या विरोधामध्ये खेळला. या अगोदर आपण चर्चा करत होते राहुल सर की तुमच्या गोलंदाजीला फक्त वेग असून चालत नाही, तुमच्याकडे अचूकता पाहिजे, खांद्यावर तुमचा कंट्रोल पाहिजे. व्हेरिएशन जर तुम्ही गोलंदाजीमध्ये करत असाल तर नक्कीच तुम्ही एक चांगले गोलंदाज, एक यशस्वी गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होऊ शकता. इथे चांगला फटका, 4 धावा मिळतील. चौकार आलाय आणि धावसंख्या झाली 26. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. महेश मुंडे जबाबदारी घेऊन मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 1-26 धावा झाल्यात. त्या 26 पैकी 22 धावा विकी मुंडेने बनवलेल्या आहेत. नाबाद अजून मैदानामध्ये आहेत. गोलंदाजीसाठी तुम्ही जर पाहिलं तर अमोल कागरे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फेकून दिला जातोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. असा धुआंधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक मराठा वॉरियरचे संघनायक आलेले आहेत. अनाया 11 कनोली संघाचे संघनायक. चला थोडस लवकर या. अनाया 11. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. धावफलकावर जाऊयात. 2 ओव्हर झाल्यात. 1 बाद 32 धावा धावफलकावर. 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 77 धाव्यांची आवश्यकता आहे. टॉस बॉक्स मध्ये 2 संघनायक आपल्यासोबत जोडलेले आहेत. यानंतर फार महत्वपूर्ण लढत आहे. एका बाजूला भूषण गोळे तर दुसऱ्या बाजूला गुजरात वरून या स्पर्धेमध्ये आलेले मयूर सोना. या 2 आयकॉन मध्ये ही लढत यानंतरची असणार आहे. टॉस होतं. जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. आपल्यासोबत आहेत राहुलजी बोंबे सर. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय दत्तू पाटील आहेर आणि त्यांच्या समवेत प्रतीक शेठ कदम यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. कॉल आणि याचबरोबर छापा. टॉस जिंकलेला आहे आणि या 11 ह्या संघानं टॉस जिंकला. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर आज कॉलबॅकचा दिवस आहे. आतमध्ये मॅच सुरू आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला पुन्हा एकदा दोन्ही टीमसाठी. जे काही मान्यवर आहेत आपल्या देखील या ठिकाणी स्वागत विनंती असेल. आपण देखील व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचंय आणि पुन्हा एकदा कॉमबॉक्समध्ये जाणार आहोत. तिथे आवाज ऐकायला मिळेल शाहरुख पठाण सरांचा. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. नवीन गोलंदाज तुम्ही पाहता मैदानामध्ये दादाभाई शेख. हो स्पेशेट विकी मुंडेचा हा ट्रेडमार्क फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे वाटून दिलाय. नामदार चषक. बिग हिट षटकार. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. 11 चेंडू आणि 34 धावा नाबाद. फलंदाजी विकी मुंडे करताना 5 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. म्हणजे पहिल्या डावामध्ये योगेश पवारने जी फलंदाजी केली, नाबाद 81 धावा बनवल्या. या डावामध्ये सुद्धा 30 कामगिरी हा राहुरीचा खेळाडू करेल का ते पाहणं तितकंच महत्वपूर्ण आहे. परत एकदा स्विच हिट. परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे सुशांत गायकवाड. अप्रतिम एफर्ट पाहायला मिळालेले आहेत. 1च धाव तिथे येईल. दुसरीचा कुठलाही प्रयत्न नाहीये. सर मॅचची रंगत म्हणून सर आपण जर पाहिलं तर आता वाढत चालली आहे. दुसऱ्या बाजूला विकी मुंडे सुद्धा खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. राहुल सर आपल्या सोबत आहेत. कारण दुसऱ्या डावामध्ये 109 धावा जरी बनवायच्या असल्या तरी सुरुवात मात्र अतिशय दमदार होताना पाहायला मिळालेली आहे. 40 झाल्यात. त्यातल्या 35 धावा या विकी मुंडेने बनवल्यात. काय कसं पाहताय सर या मॅचकडे? विकी मुंडे बद्दल आपण खरं तर चर्चा करत होतो या अगोदर पहिल्या इनिंग मध्ये. तुम्ही योगेश पवार बद्दल आपण पाहिलं. हो हो हो. आणि याबरोबर विकेटचं पतन इथे मैदानावरती मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. विशाल इथे मात्र स्वस्तामध्ये माघारी. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. आता कसं वाटतंय
विकेटचं पतन आपण पाहिलंय आणि गोलंदाजाला देखील यश मिळताना या ठिकाणी दादाभाई शेख तुम्ही पाहताय आणि एक चांगला गोलंदाजीचा स्पेल मैदानावरती मात्र त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. 40 धावा मात्र धावफलकामध्ये आहेत. दुसरा फलंदाज खर्च झालाय एका बाजूला. आता पहा मॅच आता थोडीशी लोड झालेली आहे पहा, कारण 20 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय सुजय पर्व साई 11 शिर्डी संघासाठी अजूनही 69 धावांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. पण दुसऱ्या बाजूला हे विसरून चालणार नाही की आयकॉन अमोल डुबे हा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्यामुळे काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत ह्या मॅचमध्ये इथे ट्विस्ट असणार, मॅचमध्ये रंगत येणार, मॅचमध्ये रोमांच येणार, यात मात्र कोणतीही शंका तुम्हाला मैदानावरती नसणार आहे. नक्कीच सर, कारण कॉलबॅकमध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळता पहिला सामना फार गरजेचा असतो. पहिला विजय मिळवणं हे सर्वाधिक गरजेचं असतं. यावेळेला अमोल डुबे आल्या बरोबर चेंडूला फेकून दिलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. पहा षटकाराच्या मदतीने 46 धावा धावफलकामध्ये आल्यात. अजून 19 बॉल शिल्लक आहेत आणि 19 बॉल मध्ये 63 धावांची गरज. आयकॉन अमोल डुबे स्ट्राईक एंडवरती तयार. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित चेंडू भेडल झालेला नाहीये. एक सिंगल येणार आहे. धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 3 ओव्हर्स नंतर 47 धावा सुजय पर्व साई 11 शिर्डी संघाच्या धावफलकावरती आहेत. 18 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 62 धावांची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. धन्यवाद. टीचे पार्टनरशिप देखील आपण स्क्रीनवरती पाहिली. अगदी विकी मुंडे 12 चेंडूंचा सामना केलाय, 35 बनवल्या. दुसऱ्या बाजूला अमोल डुबे आलाय. अगदी एक षटकार त्याच्या बॅटमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळाला. पण जी कामगिरी योगेश पवारनं पहिल्या इनिंगमध्ये केली ती कामगिरी आता अमोल डुबेकडनं देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का? दुसऱ्या बाजूला विकी मुंडेला आपण पाहतोय. खरं तर 12 चेंडूमध्ये 35 बनवल्यात. त्याच्यावरती देखील सर्वांच्या नजरा असतील. तर बॉलिंग मार्कवरती विकास पवार. हो पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉल खाली येण्याचा प्रयत्न करेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला इथे पाठमोरे असतील. नो मॅच लँड मधून बॉल पोहोचतोय फाईन एरियामध्ये. 4 धावा. नामदार शशकाचा सुंदर असा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावा कशा पद्धतीने येतात त्यापेक्षा धावा येणं हे खरं तर सुजय पर्व साई 11 शिर्डी संघासाठी फार महत्त्वाचं आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. शाहरुख सर 58 बनवायच्यात आणि कदाचित जर हे 2 फलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत इथे जर विकेटवरती उभं राहिलं तर काय चित्र असेल, काय सांगाल तुम्ही? सर एक गोष्ट आपण या सामन्यामध्ये आवर्जून पाहू शकता की विकास पवार या संघातले एक आयडॉल आहेत, गोलंदाजीमधले आयडॉल आहेत. त्यांचे 2 षटके अजून बाकी आहे आणि हे महत्त्वपूर्ण षटक ते हाताळत आहेत. त्यांच्या ओव्हरकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत, त्यांच्या षटकाकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्यांच्या विरोधात जर धावा आल्या तर फलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवू शकतो. परंतु विकास पवारने जर चांगली गोलंदाजी केली या सामन्यामध्ये तर पुन्हा एकदा पुनरागमन हा संघ करणार आहे. कमी गतीने टाकलेला हा चेंडू अमोल डुबेसाठी तुम्ही जर पाहिले असेल मैदानाच्या आत. आणि काय गोलंदाजी सर विकास पवारची. या अगोदरचे 2 चेंडू भन्नाट वेगात, त्यानंतर थोडंसं कमी गतीने टाकलेला चेंडू. आपण उल्लेख केला अगोदर की व्हेरिएशन तुमच्याकडे पाहिजे गोलंदाजीमध्ये आणि ते व्हेरिएशन दाखवताना विकास पवार पाहायला मिळत आहेत. आणि मी उल्लेखही केला की विकास पवार आयडॉल आहेत. त्यांनी जर चांगली गोलंदाजी केली तर साई बालाजी लोणी संघ या सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकतो. हो याबरोबर अमोल डुबेच्या बॅटमधनं बॉल जाणार आहे. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला पुन्हा एकदा चरण षटकार.
फटका असा ध्वादार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत थँक्यू. या अगोदर 2 डॉट चेंडू मात्र या ठिकाणी अमोल डुबेसाठी केले होते, पण त्यानंतर अमोल डुबेने एक षटकार ठोकला. तुम्ही जर पाहिलं कॅल्क्युलेशन थोडंसं इथे मात्र कठीण झालं. मॅचची परिस्थिती पहा, 14 चेंडू शिल्लक आहेत, 52 बनवायच्यात आणि ह्या परिस्थितीमध्ये एक डॉट चेंडू तुमच्यासमोर अडचण निर्माण करणार आहे. त्यासाठी खरं तर चांगल्या पद्धतीनं प्रत्येक बॉलवरती जरी मोठा स्ट्रोक आला नाही तर प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक रोटेट होणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती इथे धाव येणं गरजेचं आहे आणि इथे एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. मी तर म्हणेल इथे विकी मुंडे आणि दुसऱ्या बाजूला अमोल डुबे ही जोडी ह्या संघाची अर्थात सुजय पर्व साई इलेव्हन शिर्डी संघाचं भविष्य आहे. कारण ह्या 2 फलंदाजावरती ह्या मॅचचं पूर्णपणे गुणोत्तर प्रमाण हे स्पष्ट होणार आहे. नक्कीच सर, पहिल्या डावामध्ये सुद्धा आपण पाहिलं की योगेश पवार आणि काका नवघण जिथे एक होते तिथे त्याचं रूपांतर 2 मध्ये करायचे. म्हणजे तुम्हाला सिंगल डबल वरती सुद्धा भर द्यावा लागणार आहे. सिंगल डबल क्रिकेटमध्ये श्वासाचं काम करतात आणि त्या धावा सुद्धा तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. धावफलक हलतं ठेवावं लागेल. अमोल डुबे दुसऱ्या बाजूला विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी करण्यासाठी विकास पवार आहेत. समीकरण एकदा पाहूयात. 14 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी 52 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या. दोन्ही बाजूने सामना झुकलेला आहे. गोलंदाज विकास परत एकदा तयार होतील तर समोर अमोल डुबे पाहायला मिळतात. हो पुन्हा एकदा अमोल डुबे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बिग विकेट गॉन. आयकॉन अमोल डुबे आपण पाहतोय या ठिकाणी पवलेंच्या रस्त्याला. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. आता कसं वाटतंय. थँक्यू. 13 चेंडू 52 बनवायच्यात आणि महत्त्वपूर्ण विकेट. विकास पवार बद्दल आपण चर्चा करत होतो. विकास पवारला जर धावा आल्या तर मॅचवरती पकड पुन्हा एकदा बॅटिंग करणारी टीम मिळवू शकते, पण विकास पवारने इथं आयकॉन अमोल डुबेला बाद केले आणि कदाचित ह्या विकेटचा परिणाम आता सुजय पर्व साई इलेव्हन शिर्डी ह्या संघावरती इथे मात्र जाणवणार आहे. पण अजून काही चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत, 52 बनवायच्यात. इथून पुढचा प्रवास या संघाचा कसा असेल हे देखील आता आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये एक असा खेळाडू दाखल होतोय ज्या खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. गंगापूर तालुक्यातला हा सितार आहे, तर दुसऱ्या बाजूला विकास पवार देखील आहेत. एकाच जिल्ह्यातील 2 खेळाडू आहेत आणि आता एकमेकांच्या विरोधात आहेत. शेवटचे 13 चेंडू 52 धावा. बॉल हवेत, फटका फसलाय. दादाभाई शेख झेल पकडतायत आणि मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत काळे गोल्डन डकची शिकार, स्वस्तात बाद होत आहेत. एक मोठी मॅच संघ अडचणीमध्ये असताना पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. आता कसं वाटतंय. पहा महत्त्वपूर्ण अशा विकेट्स देखील मैदानावरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. 12 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये जर आपण पाहिलं अजूनही 52 बनवायच्यात आणि कित्येक मॅचेसमध्ये ह्या धावांची देखील बरोबरी केली गेलेली आहे. त्यामुळे 12 चेंडूमध्ये 52 होणार नाहीत हे सांगणं देखील आपण पाहतोय तितकंच कठीण आहे. आणि पहा कित्येक वेळा कित्येक फलंदाजांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती ह्या धावा बनवल्या. त्यामुळे संघर्ष इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. APJ अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य आहे, जितना बड़ा संघर्ष जीत उतनी ही शानदार होगी. आणि तुम्ही पहा ह्या ठिकाणी मात्र संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये 2 टीम्सचा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तो आज करावा लागणार आहे. कारण आज कॉलबॅक आहे. आज जर तुम्ही पराभूत झालात तर कदाचित ह्या स्पर्धेचा निरोप तुम्हाला घ्यावा लागेल. अर्थात आपण पाहतोय नामदार चषक 2024 लोणी प्रीमियर लीग खूप माळाची स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असेल सुपर 8 मध्ये पोहोचावं, सुपर 8 मधून बक्षीसमध्ये फेरीमध्ये क्वालिफाय व्हावं आणि त्यानंतर मात्र ह्या स्पर्धेचा विजेता व्हावं. त्यासाठी मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. नक्कीच शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी निलेश गायकवाड आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अण्णा नावानं त्यांना ओळखलं जातं. लोणी खुर्द राहता तालुक्यातील एक खेळाडू आहेत. समोर विकी मुंडे यांना तुम्ही पाहताय.
हो याबरोबर आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निलेश गायकवाड या ठिकाणी मात्र आहेत. ह्याच गावाला बिलॉंग करणारे, ह्याच शहराला बिलॉंग करणारे आणि त्यांच्यासाठी मात्र पारितोषिक येते सन्माननीय लखनभाऊ गव्हाणे यांच्या वतीनं. जर 4 चेंडूवरती 4 विकेट घेतल्या तर निलेश गायकवाड यांच्यासाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी मात्र जमा आहेत. मनोज सरांकडे ते पैसे जमा आहेत. पण निलेश गायकवाड पुन्हा एकदा याबरोबर स्विच इट बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. स्वीट हिट इथे पाहायला मिळालेला आहे. मैदानामध्ये विकी मुंडे यांच्या बॅटमधून निघालेला षटकार. धावसंख्या झाली आहे 63 धावा. विकी मुंडे पोहोचतायत 41 धावेवर नाबाद. स्विचिटचे खूप चांगले फटके आज विकी मुंडे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 6 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत या डावामध्ये आलेत. एक मोठं आव्हान आहे आणि मोठ्या धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा हा देखील फटका. अजून एक चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मी नाही कोणाला फटका असा ध्वजार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. निलेश अण्णा गायकवाड यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं आक्रमण केले जाते. समीकरण आता बदलणार आहे. 8 चेंडू आणि 40 धावेंची अजून एक आवश्यकता आहे. काय होणार या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह आहे. एका बाजूला सुजय पर्व साई 11 शिर्डी तर दुसऱ्या बाजूला साई बालाजी लोणी असा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. निलेश अण्णा गायकवाड एक प्रतिभावंत आहेत. त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आपण जर बघितलं मित्रांनो तर काका नवघण त्यांच्या संघामध्ये. त्या काका नवघण यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला खरं तर सुरुवात केली. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. हा गेला वाईट. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईटची ही एक रन. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि व्हाईटच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 70 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रनअप मध्ये थोडासा बिघाड आहे. डेड बॉलची घोषणा मुख्य पंच या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू 39 दबाव आहे. दबाव प्रत्येकावर आहे. दबाव क्षेत्ररक्षकावर, दबाव गोलंदाजावर, दबाव फलंदाजावर, दबाव संघाच्या चाहत्यांवर की जिंकणार कोण. प्रत्येकाला वाटतंय आमचा संघ जिंकला पाहिजे, सुपर 8ला आमचा संघ गेला पाहिजे. परंतु इथे तुम्हाला खेळ तसा करावा लागणार आहे. त्यावेळेला परत एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आपण निलेश अण्णाच्या बाबतीत या अगोदरही चर्चा केली की मागच्या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वात एक निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम त्यांनी केला आणि निर्धाव षटक टाकल्यामुळे त्यांचा संघ फायनल खेळला. पहिल्या पर्वाचा जर आपण विचार केला तर विकी रिव्ह्यूची मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे. निलेश अण्णा गायकवाड आयोजक कमिटीतील एक मुख्य घटक आहेत. पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत. सर्पमित्र म्हणून खरं तर या परिसरामध्ये ते फेमस आहेत आणि समाजसेवा म्हणून ते कार्य ते करतात. विकी पेंट्स या संघातून त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला खरं तर सुरुवात केली होती. 2011च्या नामदार चषकामध्ये देखील त्यांची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तिथे संगमनेर सारख्या एक मोठ्या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. येस, फेअर डिलिव्हरी इथे आपल्याला पाहायला मिळालेले. 4 बाद 70 धावा. 5वं षटक अंतिम टप्प्यात. समीकरण असणार आहे 7 चेंडू 39 धावा. हा चेंडू भरपूर निर्णायक आणि भरपूर महत्वपूर्ण राहणार आहे. या चेंडूवरती काय होणार. निलेश अण्णा त्यांच्या विरोधात विकी मुंडे.
ओहो हो, इथे खूप चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, अप्रतिम. एक धाव मात्र 22च्या मदतीने मिळणार आहे. निलेश अण्णाचं चांगलं षटक समाप्त झालंय. फक्त धावा दिल्या 14 धावा आणि आता मॅच आली आहे 6 चेंडू 38 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे. 6 चेंडू 38 धावेंची आवश्यकता आहे. इथे वेगवान चेंडू विकास पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. 6 चेंडू आणि 38ची गरज असताना पहिला चेंडू तर निर्धावाला. या अगोदर आपण दररोज चर्चा केली की 6 चेंडू 39चा सामना लोणी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात सुपर ओव्हरमध्ये गेला. आता इथे 6 चेंडू 38 जर झाल्या, त्याची पुनरावृत्ती जर झाली तर वैष्णव कुमार त्रिभुवन यांच्याकडून फलंदाजासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेला बॅटची इनसाइड एज विकास पवार, एक वेगवान गोलंदाज, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. कित्येक काळ त्यांनी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट खेळलं. त्या परिसरातले, मराठवाडा परिसरातले अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. काल रमेश शिराळे यांचा खेळ पाहिला, राहुल जोनवाल यांना तुम्ही खेळताना पाहिलं, अनिकेत काळे आज खेळत आहेत. आक्रमण, चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि सांगितलंय जा शेतात आणा बॉल. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत थँक्यू डीजे. विकी मुंडेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक. 21 चेंडू आणि नाबाद 53 धावा विकी मुंडे खेळत आहेत. 5वं अर्धशतक या स्पर्धेतील त्यांनी पूर्ण केलंय. यावेळी हवेत चेंडू, फटका तर इथे फसलेला आहे. योगेश पवार चेंडूच्या खाली आणि पकडताय झेल. फलंदाज विकी मुंडे यांचा संपतोय खेळ. विकास पवार या अगोदर आयकॉनला बाद केलं आणि आता विकी मुंडे जो अडचण निर्माण करत होता विजयामध्ये, त्याला मात्र ठिकाणी बाद केलं. पठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची